हॅलो गाईज, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात. सिम्बा हॅपी न्यू इयर. तर आज आहे वर्षाचा पहिला दिवस, न्यू इयर 2026. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या भरपूर शुभेच्छा. तर चला आता नवीन वर्षाची सुरुवात क्रिकेटपासून. चला ग्राउंडवर. तो हेलो गाइस, गाय हमारी माता है, हमको कुछ नहीं आता है, पर लड़के को जमा करते करते नया साल आ जाता है. तो आज नया साल और ये देखो इतनी सी, अभी कुछ लोग आ रहे हैं. अभी काय सुरुवात केली तू आज नवीन वर्षाची? गाय हमारी माता है, हमको कुछ नहीं आता है, लड़के जमा करते करते नया साल आ जाता है. वा वा. पारस वा. नमस्कार सेठ, आले का? एक ग्रुप वर इतकी माणूस साप आणि त्याची तयारी करून येतो. तो काल तसंच काहीतरी कालच कोणता कोबरा का धामीन खाल्लेली. नाही हो, हा म्हणत होता ना माझ्यातलं मोठा किडा आहे, तो किडा निघून गेलाय आज. निघून गेला आता. वर्ष संपला, आता नवीन किडा घुसल. आता नवीन किडा घुसलाय तो. नवीन वर्षाची सुरुवात. सिद्धूने प्रयत्न चांगला केला होता, पण मग यश मिळालं नाही. व्ह्यू बघा, एक नंबर. हे काय केलं सर तुम्ही? 50 नंतर नवीन वर्षाची सुरुवात. अरे हो जा रहे हो. वेल कॅच आयुष भाई. तो छोरो मैच पूरी हो गई है और अब मैं जा रहा घरा. तो एक लोग ने देख बो करो रोजी ना, मारवाड़ी भाई आपण भी होई राजस्थान से ऐड है, मराठो म्हणगो बस. आपनो भाई सबस्क्राईब करो, सबस्क्राईब करो, लाईक कर लियो, शेअर करो. तर अशा रीतीने खेळून झालेले आहे आणि आमचं थोडं पिचचं काय करायचं काय नाही चालू होतं. तर बघूयात आता. जर जेसीबी आला आज तर पिचचं काम चालू करून देऊ नवीन वर्षापासून. तो अभी मस्त टकाटक रेडी होके. आज नाश्ता नहीं किया, मम्मी ने कुछ बनाया नहीं था, तो लड्डू बनाए हैं, तो वही मैंने खा लिए. 2 लड्डू खा लिए. अभी मस्त टकाटक भर जाएगा. और आज से थोड़ा प्रॉपर डाइटिंग के हिसाब से मैं सब खाऊंगा. अभी डाइटिंग मतलब क्या है, वो रूटीन ही अच्छा है. वो जो पहले 4-5 महीने में किया था, उससे वेट भी बहुत कम हुआ था मेरा, और उससे पूरा बॉडी भी बढ़िया रहता है और फ्रेश भी लगता है. तो वो आज से मैं चालू कर रहा हूँ. मतलब सुबह नाश्ता, दोपहर को खाना, और शाम को थोड़े फ्रूट्स, और रात को दूध. ये सब रहता है उसमें, ज़्यादा कुछ वो अलग नहीं है. कुठून आणले एवढे दगड? हॅपी न्यू इयर. हा काय तू काय तो विकत आणणार आहे दगड? यहाँ पर पेवर का काम चालू है. बाकी अभी ट्रैक्टर में भरने का है कुछ मटेरियल, जो कि जाएगा साइट पे. तो जेसीबी आया है, तो उससे भर लेंगे. जेसीबी से ये बाकी सब आगे ढकेल लेने का है. सब का क्रेशर का मटेरियल सब उधर भी मोहित भैया का सब पाइप का आगे ढकल लेने का स्टॉकअप के लिए. तो ये देखो अभी डंपर भी आ गया, इसमें खड़ी है. तो अभी इधर खाली कर लेंगे, और जेसीबी भी है तो आगे ढकेल लेंगे. और गाड़ी आ रही है ग्रीट और डस्ट की, तो वो पाईप फॅक्टर में खाली कर लेंगे. तर चला आता जंगला निघाला त्याचा डायनोसॉर घेऊन, त्यात मटेरियल घेऊन तो चाललाय साईटवर. तोपर्यंत आपल्या तिकडं पाईपात टाक्या पण भरताय. बोल ना. पाचचा बोटा असलं पाहिजे. पुढे घे, तुला पैसे तो डिझेलला. तर हे बघा आपली गाडी झाली भरून, ही जाईल साईटवर आता. आणि आता दुसरी गाडी लागते डेपोला, तर त्याच्यात पण पाईप भरायचे. तर काम चालू व्हायच्या आधी भरून होईल पटकन. बरं झालं ती पण लवकर आली. हा आहे शुभम राजपूत माझं नाव. मी राहणार जळगावचा. काही वर्ष पहिले मी इथंच काम करायचो, पण आता 2026 मध्ये मी कमबॅक केलेलं आहे. तर मला असं काम करायचं आहे
पुढचे 2030 मध्ये डायरेक्ट आमच्या थार असावी ही आमची अपेक्षा आहे. तर जलाराम सिमेंट प्रोडक्ट इथं काम केल्याबद्दल आम्हाला खूप छान वाटतं. त्याच्यामुळे आम्ही 2026 मध्ये कमबॅक केलेलं आहे. धन्यवाद. 2-1 वर्ष आधी हा फरार झालेला होता इथून हो, काही आणि कारणामुळे मी आता आलाय. पाहू आता 2030चा बाता करतोय, पण पाहू आता किती दिवस राहतो नाही, इथं. नाही, 2030 कारण मला नाही वाटत तू असं तुला एका जागेवर थांबवतो नाही का. दादा नाही. आता मी उज्जैनमध्ये जाऊन शपथ घेऊन आलेलो की जलाराम सिमेंट प्रोडक्ट मधून मी कुठंच जाणार नाही. इथंच माझा मृत्यू दे गाड्याचं वाटलंच तुम्ही. शब्द लय मागात पडतो बरं का. हो, व्हिडिओ कॉल चालू ठेवा आपला. हो, कारण हे ब्लॉगला पडता हे व्हिडिओ कायम राहतो सेव्ह. तुम्ही काहीच काळजी करू नका. तर हे बघा अजून एक जलराम सिमेंट सोबत जोडला गेलेला आहे शुभम. तर तो पण आता त्याला बऱ्यापैकी माहिती होती नाही का कसं काम चालतं काय चालतं, म्हणून त्याला काही सांगायचं काम नाही राहिलं. तो सोमवारी आला बिलगून गेला. त्याचं तसं माणूस एकदम कडक आहे कामाला. आला थोडा लेट आला पण काय अडचण नाही. तर 2026ची सुरुवात तर चांगली झाली आहे. आता हे बघा पहिल्या दिवशी ती पण गाडी चालली ट्रॅक्टर बाहेर. आता हे पण भरून झालं का, ही पण बाहेर. तर छान अशी सुरुवात झालेली आहे पहिल्याच दिवशी. तू कुठे डबा घेऊन आले काय? नाही चालतं काय फ्लावर. आमच्या गावाकडच्या माणसं लक्ष राहून द्या जरा. तर आता ही गाडी झालेली आहे भरून तशी. 4-1.5चे पाईप टाकायचे आता. करतील ॲडजस्ट आता मागं. हा सेंटर घ्या ना. तर आता इकडं आपल्याला ते बिटाचं मशीन आणायचं आहे जे की आता सध्या पाईप फॅक्टरीत आहे. तर ते इथं आणून चालू करायचं आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी इथला पेवर काढला आणि खड्डा घेतो आहे कारण ते हाईट खूप आहे त्या मशीनची. त्यासाठी क्रेनच बोलावं लागणार तसा. पण आता एकदा एक खड्डा घेऊन इथं सगळं त्याचं सेटअप करून घेतो आणि ते मशीन आज खोलून ठेवतो. मग इथं ते क्रेन बोलून आपण इथं त्याचं सेटअप करू. तर इथे आता वेल्डिंगचं काम चालू आहे फ्रेम बनवायचं, जे की योगेश काका येऊन रोज 40-50 करून जातात. आणि इथं प्रेम आता पाणी मारतोय. का मारतोय माहीत नाही पण मारतोय. आता ग्रीडची गाडी आली आहे. तर माणसं तर निघून गेले आता लोडिंग करून, कारण ग्रीड पण शॉर्टेज होती. तशी तर होती थोडीफार काम चालू करतं, पण मग त्यांचं कसं असतं सकाळी चालू झालं नाही खळले गेले निघून. तर आता घरी आलो आहे जेवण करायला. तर आता मम्मीनी मस्तपैकी भात, वांग्याची भाजी आणि चपाती केली मस्तपैकी. तर सकाळी लाडू खाल्ले होते, खूप भूक लागलेली. मस्त आता ताव मारतो आणि परत हेड टू फॅक्टरी. तर आता गाडी आलेली आहे भरायला बेंच. आणि अशा काही पद्धतीचं हे आपल्याला 2 बेंच द्यायचे. तर अशा काही पद्धतीचं त्याच्यावर नाव टाकलं आहे, स्मरणार्थीसाठी द्यायचे. आणि खाली आपण आपलं ॲडव्हर्टाईज पण केली. आणि तिकडं जे पेंट केलं आहे ते गुड मॉर्निंग 40+ तर्फे येते. ते 4 बेंचेस आहे. तर आता याच्यात 2च चालले, बाकी मग हे नंतर फिटिंग करायची. फिटिंग को जा रहे हो ना, तुरंत करके आने वालों. चलेगा. फिर गाड़ी के साथ में तुरंत पैर कौन जायचं नाही यार. कौन सा भी देतो ना. प्रेम आता हे पॅकिंग करून राहिलं कारण ते नाव पुसलं नाही गेले पाहिजे जाताना. हॅपी न्यू इयर. हॅपी तुला पण हॅपी न्यू इयर. तर आता एका साईटवर आपलं काम चालू आहे. तर तिथे काही पेवर टाकायचं आहे आपल्याला. काल टाकलं होतं तिथे 7 ब्रास, तर 2 ब्रास कमी पडला होता. तर त्या साईटवर आता जंगली आणि शुभम दोघं भरताय. भरला का मला लगेच साईटवर. हां छोटा ब्लॉक राहते का टिकलीसारखा, टिकलीसारखा जर ब्लॉक असला ना डब्बा टाईप फिटिंग होती. कोणती टेकली म्हणतोय तू? नाही ठीक आहे चला. शुभमन जंगल्याने इथं ट्रॅक्टर खाली केला. आपल्या इथं ऑलरेडी पहिले 7 ब्रास माल आलेला होता. त्याच्यानंतर 2 ब्रास कमी पडला, तो आम्ही आता भरून आणला. तुम्ही बघू शकता फिटिंग किती छान झालेली आहे. पूर्ण राजस्थानवरतून नाही का आपण फिटिंग करायसाठी माणूस बोलवलेला आहे. तर म्हणजे शुभम स्वतः फिटिंग करतो ती. मी स्वतः फिटिंग करतो, पण त्याला 1 दिवस लेट झालं नाही तर त्याच्यामुळे ही फिटिंग त्याच्याच हाताची होती. एका दिवसामध्ये एक फिटिंग फायनल करून आम्ही कंपनीमध्ये असतो.
तर आपण टपकन जाऊ, कारण तिथं क्रेन येऊन उभं आहे. हो हो हो. आता खरं तर क्रेन उद्या बोलवायचं होतं मशीन आणायला, पण पप्पांनी आता बोलून ठेवलंय. तर ते बोलवलंय तर आता ते उचलून आणावंच लागेल टपकन. मग चला पटकन जाऊ, आता 2-2.5 तास असे जाणारच आहे. आणि आम्ही ते विटांचे 1 लाख विटा काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. त्याच्यासाठी आम्ही ते किरण बोलवलं आहे. ते मशीन ह्या कंपनीमध्ये फिट करायचं आहे आणि विटा काढायला आम्ही परवापासून सुरू करायचं आहे. तो पण ब्लॉक पुढच्या वेळेस येईन तुम्हाला. आणि फक्त 1 लाख विटा काढणार. 1 लाख विटा आपल्यासाठी लागणार आहे. नंतर मग दहा- मार्केटिंगसाठी 10 लाख विटा काढायच्या कमीत नंतर कमी. आपल्या घर बांधायसाठी काढायचं. तू 1 लाख वीट काढली ना, तू गाडी भाड्यानं लाव आणि तुझ्या घरी घेऊन जाय फुकट. माझा बंगला वरती 3 तली नाही करायचा आहे, 2च तलीवर आहे. नाही तर मी त्या- चला चला, ते क्रेन येऊन उभं आहे. चला चला निघा. किती जोरात निघालाय हा. प्रेमला अंकलला ना, प्रेमान अंकल नाही धावपळ करत असतील आता. चला अभि येईल टपकन. आता बाहेरून कावर घेतली. तो ठीक है, चलो अभी हम निकल गए गांव में से. ये मोदी से केक ले लिया. आज हमारे सफेद चाचा का बर्थडे है, तो कमेंट में उनको हैप्पी बर्थडे बोल दो. काय आहे किरण? चला चला, आला आमचा किरण. चला, छोटा आहे बरं का, हे जाईल का काय 10 मध्ये. बरं झालं छोटं बोलवलं. ते बघा तिकडे ती हांडी आणून पण ठेवली. ते बघा आता अशा काही पद्धतीने आता याला बेल्ट घातलाय. छोटं क्रेन आहे म्हणून काय अडचण नाही, मध्ये घुसतं इझिली. मागच्या वेळेस मोठं क्रेन आणलं तेव्हा अडचण दिली होती. ते इथून पूर्ण उचलून घ्यावं लागलं होतं. झालं बरं का, खोललं तिकडून ते. नाही बोल ना, बोल रे बोल. ये मम्मा है बोल. व्हिडिओ बंद असणार. ये मजदूर लोग पत्थर फोड़ने के काम करते हैं. नली देख ले. हवा बेटा खालूंगी. सुन ना, इसको लगाने से अच्छा है, इधर नहीं लगा सकते. नहीं, एक मेरे पास देखो इधर से. बाहर लिया तो उधर ही लगाएंगे, लेकिन बाहर तक क्योंकि आज नहीं नली इसका गाना सुनेगा. पीछे ले ना, पार पीछे ले. मोटरला वय माग आहे, पुढे जा. काय माग वा तो काही भिंतीपेक्षा बाहेर राहायचं. तो अभी बाकी एक हांडी और जो उसका रनर है वो तो लेके गए. ये कि जो मेन इसका मशीन सेटअप है जिस पर ईंट बनती है वो थोड़ा हेवी है और हाइट में भी ऊंचा है, तो उसको निकालने में थोड़ी दिक्कत आ रही है. तो अभी सब सेटअप किया है, प्रॉपर बांधा है उसको सेंटर निकाल के. हाइट की दिक्कत आ रही है, वो ऊपर लड़ रहा है ना, इसकी वजह से. चलो देखते हैं, अभी उन्होंने कुछ तो जुगाड़ किया है. थोड़ा प्योर निकाल के थोड़ा उसको टाइट बांध के अभी देखते हैं कैसे आता है बारी. आ गया दोस्तों, आ रहा है. चलो काम फिर टक हो गया. अभी आ गया मस्त बाहर. अभी इसको उठा के डायरेक्ट लेके जाएंगे वाली फैक्ट्री में रख देंगे और कल करेंगे इसका पूरा सेटअप और इसको करेंगे चालू. टन 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 टन. तर आता इकडं आणलेलं आहे मशीन, पण थोडी अडचण देते कारण आम्ही खाली खड्डा तसं सकाळी केलं होतं, अंकलनी मोजून आणलं होतं. पण तरीही हे बघा एवढा काही असा साधारण 7-1 इंचाचा हा गॅप पडतोय, तर हे मध्ये जात नाही आहे. चला काहीतरी ॲडजस्टमेंट करतोय आता. इथं मागून थोडी बल्ली लावून थोडं वर उचलून मध्ये जर घुसलं तर ठीक, नाही त्याला बाहेर ठेवून घेऊ. सकाळी थोडंसं अजून खंदून याला पुढे लोटू. किती वर गेलं बघा एक क्रेन. याचा बूम अजून वर जात असेल, म्हणजे सो हेवी वेट. चला आमचं तर काम झालं आहे आता. सभी काकाचा बड्डे आहे, तो सेलिब्रेट करूयात. अंकलला कारण लवकर घरी जायचं. तर चला आता अशा रीतीने सगळे जमलेले आहे. का रे ते कॅन्डल पेटवतोय का? किरीश का गाना सुनने का. किरीश का बर्थडे का गाना. क्रिश का बाप का सुनेगा. आओ शफीक भैया, ओ शफीक भैया आओ. 1 साल तो कम हुआ तुम्हारी जिंदगी का, आओ जल्दी. हे बघा असं काही केक आणलाय छान. अभी हमने कैंडल पेटोले है. अभी शफीक भाई का बर्थडे का केक कापेंगे हम सब मिलके. चलो AK-47 लेके आ गए हमारे. या ठिकाणी जलाराम सिमेंट प्रॉडक्टचे अतिशय विश्वासू सहकारी शफीक भाई
यांचा वाढदिवस. तर निश्चितच 1 जानेवारीला वाढदिवस म्हणजे एक चांगल्या वर्षाची सुरुवात. अनेक वर्षामागून वर्षे गेलीत, परंतु शफीक भाई यांनी आपला विश्वास कायम आपल्या ह्या कंपनीची बांधील ठेवत त्यांचा हा वाढदिवस या ठिकाणी त्यांच्या सहकाऱ्यांसमोर साजरा करत आहेत. शफीक भाई, आपण वाढदिवसाचा केक या ठिकाणी वाढवावा. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू शफीक, हैप्पी बर्थडे टू यू शफीक, हैप्पी बर्थडे टू यू. डियर शफीक, विश यू मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे. थँक यू. हॅपी बर्थडे. धन्यवाद. या ना. तर शफीक काकाचं छान असं आता बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे एकदम टकाटक. आता त्यांचं पप्पा त्यांचं सगळ्यांचं मागं टीमचं उद्याचं प्लॅनिंग चालू आहे, काय काय नाही शेड्यूल. आणि क्रेन आज इथंच मुक्कामी आहे, ते सकाळी घेऊन जाणार त्यांचं. थोडंसं आपल्याला ते मागं पुढं करून घ्यायचं. ते आले का आपण 5-10 मिनटात ना मागं पुढं करून सेटअप चालू करून देऊ. उद्या ते मशीन चालू करायचा आमचा पुरेपूर प्लॅन आहे. तर बघूयात कसं जातं उद्याचा दिवस. आणि चला आता पहिले तर मी ना जेवण करून घेतो, खूप भूक लागली. कारण मी डायटिंग चालू केलं ना, मग मी ते एकदम प्रॉपर ठेवतो. एकदा चालू केलं का मग ते खाणं लिमिटमध्ये. मी आज म्हणजे 1 पोळी राईस एवढंच खाल्लं आहे. आणि सकाळी पण नाश्ता काय लाडूच खाल्ले होते. आता मम्मीने केली मेथीची भाजी. थोडं लेट झालं आहे पण तरी खाऊन घेतो. कारण डायटिंग प्रॉपर चालू केलं का मग तो विषय होतोच माझा, म्हणजे भूक खूप लागते मला. तर हे 15-1 दिवस होईल हा त्रास. तर हे बघा असं काय प्लेटर आहे माझं आजचं. मेथीची भाजी, दुपारचा भात मस्त फ्राय करून दिलं मम्मीने, आणि चपाती. आता मस्त दणकून खातो. आणि कामं तर आवरले, आता एडिटिंगला बसतो मी मस्तपैकी. आता हे बघा माझी एडिटिंग चालू आहे. जेवण तर केव्हाच झालं, तर एडिटिंग चालू आहे मस्त. आणि हे पोरांनी येऊन सगळा टाईमपास इतका केला आहे माझा, म्हणजे काही ना काही. आता हे बघा हे फुगे काय हे काय ते, तर इतकी 65 चालू आहे, इतकी 65. माझा ब्लॉग आतापर्यंत एडिट झाला असता, पण यांच्यामुळं अजिबात नाही. काहीतरी इकडे हे कर, तिकडे ते कर, हे एक झोप, दादा हे कर, दादा ते कर, त्याच्या नात एडिटिंग पण होत नाही. भयंकर आहे, एकदम भयंकर आहे. तर मला अजून 8 तास लागणार आहे. इथंच माझ्यामध्ये 9:30 पावणे 10 झाले. 10 पर्यंत कम्प्लीट झालं पाहिजे होतं, पण आता अजून वेळ लागेल. तर ठीक आहे, चला एडिटिंग करतो पटकन. बच्ची की डाल लेगा क्या? बच्ची की डाल नहीं देखो फोड़ो आ रहे कहीं नहीं कर रहे यार.